श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, श्री स्वामी समर्थ मठ गावखडीमध्ये श्री स्वामीसुत महाराजांची प्रतिमा येऊन दाखल झाल्यानंतर अनेक स्वामी भक्त वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. त्याच्यातील काही प्रश्न मी आपल्यासमोर मांडतोय, तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी, काय हरकत नाही. सद्गुरू श्री स्वामीसुत महाराज म्हणजे नेमके कोण? बर, श्री स्वामी समर्थ. खर तर सद्गुरू श्री स्वामीसुत महाराज म्हणजे नेमके कोण, हा प्रश्न खऱ्या अर्थानं स्वामी भक्तांना पडायला नको. त्यांना खरं ठाऊक असायला पाहिजे. कारण स्वामींचे सूत म्हणजे एकमेव सद्गुरू श्री स्वामीसुत महाराज. म्हणजे ज्यांना स्वामींनी आपला सूत केला. सूत केला म्हणजे आपला मुलगा म्हटलं, ते हरिभाऊ तावडे. ह्यात आलं का? त्यांचं मूळचं नाव हरिभाऊ तावडे आणि ते आपल्या इथेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील विलये गावचे ते स्वामीसुत महाराज आहेत. कळलं ना? मुंबईमध्ये वास्तव्याला होते. मुंबईमध्ये म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरी करत होते आणि त्यांच्या जीवनामध्ये जो काय बदल व्हायचा तो झाला आणि हरिभाऊ तावड्यांचे श्री स्वामी सूत झाले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू श्री स्वामीसुत महाराज श्री स्वामी समर्थ देवांना कसे भेटले? श्री स्वामी समर्थ. हा फार सुंदर प्रश्न आहे बाळा. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुला. मनुष्य जीवन जे आहे त्या मनुष्य जीवनाचं वस्त्र जे आहे ना, ते त्याच्या मागील अनंत जन्मातील त्याची कर्म, त्याचे विचार, त्याच्या वासना, त्याच्या इच्छा, त्याची आसक्ती, आश्रय, संबंध अशा असंख्य धाग्यांनी विणलं जातं. त्यामुळे त्या कुठल्याच जीवाला हे ठाऊक नसतं की जीवनाच्या कोणत्या मुक्कामावर त्याचं जीवन कोणत्या दिशेने वळेल. ह्यात आलं का? माणसाला हे ठाऊक नाही की आज तो ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीमध्ये तो किती काळ राहणार आणि त्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होणार. त्यामुळे स्वामीसुत महाराजांची स्वामीदेवांची भेट घडली म्हणजे नक्की काय झालं, तर स्वामीदेवांच्या कृपेने, त्या परब्रह्माच्या कृपेने त्यावेळचे श्री हरिभाऊ तावडे यांना स्वामी चरणी आणण्यासाठी व्यवस्थितरित्या आखणी करण्यात आली आणि त्यांना अक्कलकोटच्या दिशेने क्रमित करण्यात आलं. आता हा जो प्रवास आहे त्यांचा मुंबई ते अक्कलकोट, हा प्रवास घडण्यासाठी जे जे जीव कारणीभूत ठरले त्यातील प्रत्येक जीव जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्या प्रत्येक जीवाचा स्वामी चरणाशी मागील अनंत जन्मामध्ये थेट संबंध आलेला आहे आणि म्हणूनच त्यांना या विशाल कार्यासाठी त्या परब्रह्माकडून त्यांची निवड करण्यात आली. आता त्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की हरिभाऊ तावडे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये बिल रिसिव्हर म्हणून कामाला होते. आणि हे हरिभाऊ तावडे जे होते म्हणजे स्वामीसुत महाराज, हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार,
सत्यप्रिय, दृढनिश्चयी आणि दीर्घोद्योगी. त्यामुळे म्युनिसिपॅलिटीमध्ये काम करताना सुद्धा आपण या पलीकडे जाऊन आणखी काहीतरी व्यवसाय करावा असा त्यांच्या मनामध्ये निरंतरपणे विचार येत होता. आता हा विचार येत होता म्हणजे त्यांच्या ठायी तो विचार टाकण्यात आला. आणि म्युनिसिपॅलिटीमध्ये त्यांचे एक मित्र होते, गजानन खत्री. या गजानन खत्री आणि हरिभाऊ तावडे यांनी मिळून एक अफूचा व्यापार करायचा निर्णय घेतला. अफूचा व्यापार, कारण अफूचा भाव त्यावेळेला सतत वाढत होता. त्यामुळे ह्यांनाही असं वाटलं की बाबा अफूचा आपण आज खरेदी करून काही दिवसांनी विक्री केली तर आपल्याला त्यामध्ये फायदा होईल. म्हणून त्यांनी मारवाड्याच्या पेढीवर जाऊन अफू खरेदी केला. आणि आता अफूचा भाव वाढला की आपण तो तिथेच विकून टाकायचा, हा त्यांचा विषय होता. पण स्वामी कृपेने, त्या परब्रह्माच्या कृपेने झालं वेगळंच. अफूचा भाव गडगडला. अरे बापरे, आता काय करायचं? अफू खरेदी करताना मारवाड्याच्या पेढीवर यांनी हुंडी लिहून दिली होती. आता अफूचा भाव गडगडला म्हणजे आपल्याला नुकसान होणार. मग आपण मारवाड्याचे पैसे कसे काय चुकते करणार? म्हणून या दोघेही चिंतित झाले. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचे आणखीन एक मित्र लक्ष्मण विनायक पंडित, आता हे सुद्धा अत्यंत महत्वाचं पात्र आहे स्वामीसूत महाराजांच्या चरित्रातील, लक्ष्मण विनायक पंडित. आता हे पंडित कोण होते तर भिक्षुवृत्तीने राहणारा माणूस, फकीर वृत्ती. मात्र एका कंपनीमध्ये गवत पुरवणारे ते भागीदार होते. आता व्यवसाय करताना जर फकीर वृत्ती असेल तर व्यवसाय बुडीतच होण्याची जास्त शक्यता असते. ते तसंच झालं आणि यांना फार तोटा झाला आणि हे दिवाळखोर झाले. आता करायचं काय, अब्रू कशी वाचवायची, कर्ज डोक्यावर आहे. आणि त्या लक्ष्मण विनायक पंडितांना हरिभाऊ तावडे आणि गजानन खत्री जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं, अरे बाबा असं असं झालंय, आम्ही मारवाड्याकडून अफू खरेदी केला आणि त्यांना हुंडी लिहून दिली आहे, पण अफूचा भाव गडगडलाय, त्यामुळे आम्हाला आता त्या मारवाड्याला पैसे चुकवणं कठीण झालंय. तरी आमच्या वतीने आपण मारवाड्याला लिहून द्या की बाबा यांनी माझ्या वतीने खरेदी केला होता अफू, हे माझे नोकर आहेत आणि तुम्ही त्यांना हुंडी लिहून द्या आणि काही दिवसांचा अवधी मागून घ्या. त्याप्रमाणे ते लक्ष्मण पंडित त्यांच्यासोबत गेले. आता स्नेह लक्षात आहे घेतला, ठीक आहे बाबा आपले मित्र आहेत, अडचणीत आले आहेत, जाऊया. कळलं का? आणि त्यांनी हुंडी लिहून दिली. मात्र त्यावेळेला काय झालं, एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडलेली आहे. हे लक्ष्मण पंडित जे होते ते गोविंदराव सखाराम यांच्या घरी राहायला होते. आणि हे गोविंदराव जे आहेत ते नुकतेच अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन करून आले होते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे गोविंदराव आपल्याबरोबर कन्नौजी ब्राह्मण घेऊन गाणगापूरला गेले. ते गाणगापूरला सेवा करतायत तेव्हा त्यांना दृष्टांत झाला, अरे आम्ही अक्कलकोटला वास्तव्य करून आहोत, तिथे येऊन भेट, म्हणजे तुझं मनोरथ सिद्ध होईल. त्याप्रमाणे हे गोविंदराव
गेले अक्कलकोटला, स्वामींचं दर्शन केलं. 6 महिने राहिले अक्कलकोटमध्ये. त्या कनोजी ब्राह्मण जो होता तो स्वामींसाठी नैवेद्य तयार करायचा आणि हे दोघे जाऊन स्वामींना नैवेद्य अर्पण करायचे. एक दिवस स्वामी काय म्हणाले त्यांना, अरे त्या दर्गाच्या जवळ एक फकीर आणि कुत्रा बसलाय, त्यांना नेऊन द्या. हे दोघे सोहळ्यामध्ये होते. दोघेही गेले तो नैवेद्य घेऊन आणि पाहता तो तिथे फकीर आणि कुत्रा बसलेला आहे. त्या फकीरांनी त्यांना विचार, अरे स्वामीने भेजाय क्या, लाव लाव लाव. त्याप्रमाणे यांनी त्यांना तो नैवेद्य दिला, अर्पण केला फकीराला. फकीर आणि कुत्रा दोघांनी मिळून तो नैवेद्य ग्रहण केला आणि एक वडा आणि थोडीशी खीर प्रसाद म्हणून त्यांनी शिल्लक ठेवली आणि म्हणाले, ये लेके जाओ. ते गोविंदरावजी आणि तो कनोजी ब्राह्मण हे दोघे घेऊन आले स्वामींकडे आणि स्वामींना दाखवलं, हे याचं काय करायचं. स्वामी म्हणाले, तो प्रसाद म्हणून घ्या तुम्ही. आता फकीराने भक्षण केलेला प्रसाद असल्यामुळे ते गोविंदरावजी होते जे, ते म्हणाले, फकीराने खाल्लेलं तो त्याने उष्टवलेलं आहे, मी कसं खाऊ. त्यांच्या मनामध्ये विकल्प आला. मात्र जो कनोज ब्राह्मण होता त्याने तो ग्रहण केला अत्यंत भक्तिभावाने. त्या स्वामी त्या कनोजी ब्राह्मणला काय म्हणाले, अरे जाओ, तुम्हें 10,000 मिलेगा, तुला 10,000 रुपये मिळतील, असं स्वामींनी सांगितलं. आणि या गोविंदरावजींना काय म्हणाले, अरे अजून कच्चा आहेस, असं म्हणून त्याला पादुका दिल्या आणि म्हणाले, अजून भक्ती कर जा, अजून भक्ती कर जा. आणि त्यांना मुंबईला येण्याची आज्ञा मिळाली. ते मुंबईला आले आणि त्यांनी, आपण तीर्थयात्रेला जाऊन आलेलो आहे म्हणून त्यांनी त्याचं पूजन घरी ठेवलं आणि तिथे लक्ष्मण पंडित त्यांचे ते यजमान असल्यामुळे भोजनाला होते. तेव्हा लक्ष्मण पंडितांना त्या गोविंदरावजींनी सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाले, तिथे प्रत्यक्ष चालता बोलता देव भगवंत वावरतोय. त्यावर लक्ष्मण पंडितांनी आपली कथा सांगितली, व्यथा सांगितली. असं असं झालंय, आम्ही जर या संकटातून मुक्त झालो तर आम्ही अक्कलकोटला जाऊन त्या भगवंताचं दर्शन घेऊ, असं लक्ष्मण पंडित म्हणाले. त्यावर गोविंदरावजी काय म्हणतात, निश्चित होईल, विश्वास ठेवा. गोविंदरावजींनी सुद्धा त्यांना असा आधार दिल्याने ते म्हणाले, काय होईल ते होईल. आणि ही गोष्ट त्यांनी हरिभाऊ तावडे आणि खत्रीनं सांगितली, गजानन खत्री. तर ते पण म्हणाले, बाबा आपण या प्रसंगातून बाहेर पडलो, या कर्जातून जर मुक्त झालो तर आपण अक्कलकोटला जाऊन त्या भगवंताचं दर्शन करू. आणि असं म्हणता म्हणता मारवाड्याच्या पेटीवर लिहून दिलेल्या हुंडीचा शेवटचा दिवस आला. आज पैसे भरायचे आहेत आणि ईश्वऱ्या मारवाडी त्या लक्ष्मण पंडितांच्या घरी आलाय. ह्यांना म्हटलं, हा पैशाचा तगादा लावायला आलाय, पैसे मागायला आलाय, आज हुंडीचा शेवटचा दिवस आहे म्हणून हे लपून बसले, हे आलेच नाही, घरात नाहीत. म्हणून तो मारवाडी म्युन्सिपाल्टीमध्ये हरिभाऊ तावडे आणि गजानन खत्रींना जाऊन भेटला आणि म्हणाला, अरे तुम्ही जो अफू खरेदी केला होता त्या अफूची किंमत वाढलेली आहे खूप आणि आता जर विक्री केली तर 2,000 रुपये आपल्याला त्यात फायदा होईल. असं म्हटल्यानंतर हरिभाऊ तावडे आणि गजानन खत्री हे ताबडतोब त्या मारवाड्याला घेऊन पंडितांकडे आले आणि तो व्यवहार पूर्ण झाला. ज्या व्यवहारामध्ये तोटा होणार होता त्या व्यवहारामध्ये 2,000 रुपये फायदा झाला. आता त्यावेळचे 2,000 रुपये म्हणजे ही घटना माझ्या माहितीनुसार शके 1786 मधली आहे. शके 1786 नफा झाला. आपण अक्कलकोटच्या देवाला सांगितलेलं आहे
त्यामुळे या नफ्यातले पैसे खर्च करायचे अगोदर आपण अक्कलकोटला त्या भगवंताचं दर्शन घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे, असं म्हणून त्यातले 300 रुपये घेतले हरिभाऊनी आणि हरिभाऊ तावडे, गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित अक्कलकोटच्या दिशेने निघाले. लक्षात आलं? म्हणजे प्रपंचाला घट्ट मिठी मारून बसलेला जीव नकळतपणे, त्याला ठाऊक नाहीये काय घडतंय त्याच्याबरोबर काय घडतंय त्याला ठाऊक नाही, नकळतपणे परमार्थाच्या मार्गावर चालू लागला. आणि परमार्थाचा मार्ग ज्या परब्रह्माकडे घेऊन जातो तसाच तो अक्कलकोटकडे जाणारा, मुंबई ते अक्कलकोट हा प्रवास सुद्धा हरिभाऊ तावडेना त्या परब्रह्माच्या चरणाशी घेऊन आला. ते अक्कलकोटमध्ये आले आणि गणपतराव जोशींच्या वाड्यावर उतरले आणि त्यांना कळलं की परब्रह्म श्री स्वामी समर्थ चोळाप्पा महाराजांच्या घरी आहेत. म्हणून हे तिघेजण स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. आता गणपतराव जोशींच्या वाड्यावरून निघाले आहेत आणि कधी एकदा त्या भगवंताचं दर्शन होतंय बाबा, आणि कधी आम्ही त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आहोत, हा विचार मनात आहे. चालताना त्या अक्कलकोट नगरीचा वैभव पाहतायत आणि चोळाप्पा महाराजांच्या घरी आलेत. स्वामी बसलेले आहेत, झोपाळ्यावर स्वामी बसले होते. हे जसेच तिघेजण समोर आले आणि याने हात जोडणार, तेवढ्यात स्वामी म्हणतात, व्यापार केला तोटा आला, आम्हाला नवस केला 2 सहस्र रुपये फायदा झाला, ए चल तरी निकल जाओ यहां से. स्वामी क्रोधिष्ठ, हे चल तरी, पुढे शब्द वापरला स्वामींनी, तो आपण वापरू नये. चल निकल जाओ यहां से. अरे बापरे, हे घाबरले तिघेजण. तिथे जे सेवेकरी होते त्यांनी सांगितलं, अरे तुमच्यावर कृपा झालेली आहे, तुम्ही आता निघा, उद्या या. तसेच ते तिघे परत आले गणपतराव जोशींच्या वाड्यावर. रात्रीचा मुक्काम झाला आणि सकाळी उठून पाहतायत या तिघांचेही कपडे चोरीला गेलेले आहेत. तिघांचे कपडे चोरीला गेले. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला उपस्थित झाले आणि त्यांनी स्वामींना सांगितलं, स्वामी महाराज रात्री आमचे कपडे चोरीला गेले, कुठे शोध केला, कुठेच सापडले नाहीत. स्वामी मोठमोठ्याने हसू लागले आणि काय म्हणाले, अरे सुंठी वाचून खोकला गेला असं स्वामी म्हणाले. आणि हे तिघे नतमस्तक झाले आणि उभे आहेत स्वामींच्या समोर. स्वामींनी काय केलं, हरिभाऊ तावडे जे आहेत त्यांना जवळ बोलावलं. हरी ये. काय म्हणाले स्वामी, हरी ये. अत्यंत प्रेमानं, ममतेनं. म्हणजे एखाद्या आईनं आपल्या लहान बाळाला बोलवावं, अरे बाळा ये, तसं स्वामी, हरी ये. वा, काय आहे. म्हणजे जीवनरूपी लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखा तो क्षण होता. कारण लोखंड कसं जरी असलं आणि त्याला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं निश्चितपणे सोनं होतं. हरिभाऊ तावडेंसाठी जीवनाचं सोनं करणारा हा तो क्षण होता. स्वामींनी त्याला बोलवलंच हरिभाऊला. आले हरिभाऊ नतमस्तक झाले. आणि स्वामी काय म्हणाले त्यांना, हरी हे बघ, आता तू तुझ्या कुळावर पाणी सोड आणि आमचा सूत हो.
अरे, नफ्यातले 300 रुपये आणलेस ना, त्याचं सफेद सफेद घेऊन ये. सफेद सफेद हरिभाऊंना कळलं नाही, म्हणून हरिभाऊ प्रश्नार्थक नजरेनं स्वामींकडे पाहतायत. स्वामींच्या लक्षात आलं या बाळाला कळलं नाही सफेद सफेद, म्हणून स्वामीने आपले पाय खाली सोडले आणि हरिभाऊने त्या पायांना जी घट्ट मिठी मारली, ती त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये ती मिठी कधीच सुटली नाही. हरिभाऊंच्या नयनातून अश्रू ओघळत आहेत. स्वामी चरणांना घट्ट मिठी मारले, हृदयाशी धरलेत स्वामी चरण, आणि त्यांच्या नयनातून अश्रू वाहत आहेत. त्यांच्यासाठी स्वर्ग प्राप्तीपेक्षाही मोठा आनंद होता. काय, कोण, कुठला भगवंत, कोण स्वामी समर्थ काही माहीत नाही, मात्र नुसतं त्यांच्या दर्शनानं आणि त्यांच्या चरणांच्या स्पर्शानं अनंत जन्मातील जगण्याची पटकथा जणू काही त्यांच्या नजरेसमोर आली आणि त्यांना ओळख पटली. श्री स्वामी समर्थ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ओळख पटणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अन्यथा ते परब्रह्म माझ्यासमोर अनेक वेळा येऊन उपस्थित होतं, मात्र मला ठाऊक नाही, मला कळत नाही, मला त्याची जाण येत नाही की हे काय आहे, हे कोण आहे. आणि मी त्याला प्रश्न विचारत होतो, रे कोण आहेस तू? हरिभाऊ तावडे उभे राहिले बाजूला. स्वामीने गजानन खत्रींना बोलवलं. गजानन, ये इकडे. गजानन आला. खत्री, हे बघ, तू बाजारात जा आणि धोतर घेऊन डोक्यास गुंडाळ. काय म्हणाले स्वामी? तू बाजारात जा आणि धोतर घेऊन डोक्यास गुंडाळ. त्यानंतर लक्ष्मण पंडितना बोलवलं. लक्ष्मण, ये. लक्ष्मण पंडित आले पुढे. लक्ष्मण पंडितांना काय सांगितलं? लक्ष्मण, तू रुमाल घे आणि डोकीस बांध. तू रुमाल घे आणि डोकीस बांध. आता इथे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वामीसूत महाराजांना म्हणाल, तू तुझ्या कुळावर पाणी सोड आणि आमचा सूत हो. म्हणजे काय बाबा? कुळ कुठे असतं आणि कुळाचा संबंध कशाशी असतो? कुळाचा संबंध या स्थूल देहाशी असतो. कुळाचा संबंध या स्थूल देहाशी असतो. म्हणजेच काय, तू त्या स्थूल देहाचा अभिमान सोड. कुळ म्हणजे ते, मला कुळाचा अभिमान असतो, मी या कुळातला, मी त्या कुळातला माणूस म्हणत असतो. तू देहाभिमान सोड आणि आमचा सूत हो. म्हणजे अरे, आम्हीच परब्रह्म आहोत, तू आमचाच अंश आहेस. त्या आत्मतत्वाला ओळख. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे असंच नाही, कुळावर पाणी सोड आणि आमचा सूत हो. अरे, परब्रह्माचं वचन आहे ते. त्याला आकारामध्ये मोजता येत नाही, पाहता येत नाही. ते सर्व आकारांच्या पलीकडचं आहे. अध्यात्माला सुद्धा ज्याची चाड येणार नाही असं हे वचन आहे. अध्यात्माच्या पलीकडील थेट परब्रह्माशी नेऊन मिळवणारं. होय, ते वचन तसंच आहे. तू तुझ्या कुळावर पाणी सोड आणि आमचा सूत हो. हे थेट परब्रह्माला नेऊन भेटवणारं वचन आहे. आणि गजानन खत्रींना काय सांगितलं? धोतर घे आणि डोकीस गुंडाळ. धोतर कुठे बांधतो आपण? कमरेला बांधतो. कमरेचं सोड आणि डोकीस गुंडाळ म्हणजे व्यवसाय कर. व्यवसाय करण्यासाठी निर्लज्ज होणं अत्यंत आवश्यक. जो लाजत राहतो तो व्यवसायात कधीच यशस्वी होत नाही. आणि लक्ष्मण पंडितांना काय सांगितलं?
तू रुमाल घे आणि डोके म्हणजे भक्ती करत बस बाबा, नाम घेत राहा, देवपूजा करत राहा. लक्षात आलं. आणि झालं. हा आनंद सोहळा अक्कलकोट नगरीमध्ये संपन्न झाला आणि ती अक्कलकोट नगरी त्या आनंद सोहळ्याची साक्षीदार झाली. कारण लोखंडाला तिथे परिसाचा स्पर्श झाला. लोखंड आता लोखंड राहिलं नाही बाबा, ते सुवर्ण झालं आहे. ते सुवर्ण झालं आहे. लोखंड जेव्हा सुवर्ण होतं तेव्हा त्याच्या मूल्य जे आहे ते कुठून कुठे जातं हे ज्यांना सुवर्णाचं मूल्य ठाऊक आहे आणि लोखंडाचं ठाऊक आहे ते चटकन समजून घेतील. हे घरी आले आणि दुसऱ्या दिवशी गणपतराव जोशी यांच्याकडून यांनी स्वामींसाठी उत्तम नैवेद्य बनवून घेतला. त्यांनी सांगितलं, अरे स्वामी देवांना, परब्रह्म स्वामी समर्थांना काय काय आवडतं ते आपण सगळे पदार्थ बनवूया, आपण बनवा. आणि त्यानुसार गणपतराव जोशींनी छानपैकी भात बनवला, वरण बनवलं, आपले लाडू बनवले स्वामींच्या आवडीचे, बेसनचे लाडू. कांदा भजी स्वामींना आवडते म्हणून कांदा भजी बनवली. फार सुंदर असा नैवेद्य तयार केला आणि हे नैवेद्य अर्पण करत चालले. त्यावेळेला त्यांना कळलं की स्वामी राजवाड्यात गेलेले आहेत. मात्र हे मुंबईवरून जेव्हा आले ना, तेव्हा अक्कलकोट संस्थानचे एक अधिकारी दाजीबा भोसले हे संस्थांच्या आदेशानुसार मुंबईमध्ये राहत होते. त्यांच्याकडून यांनी एक पत्र आणलं होतं, शिफारस पत्र. त्या शिफारस पत्र दाखवल्यामुळे ह्या तिघांनाही राजवाड्यामध्ये प्रवेश मिळाला. अन्यथा राजवाड्यामध्ये नवीन कुठल्याच माणसाला प्रवेश मिळत नसे. मात्र दाजीबा भोसल्यांचं शिफारस पत्र असल्यामुळे यांना तिथे प्रवेश मिळाला आणि हे थेट स्वामीदेवांसमोर गेले आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला. स्वामींनी काय केलं ठाऊक आहे का? नैवेद्यामधील प्रमुख घटक जो असतो, पदार्थ जो असतो, तो म्हणजे भाताचं मूद. ते भाताचं मूद घेतलं आणि हरिभाऊंच्या हातात दिलं. हे घे, ग्रहण कर. बेसनचा लाडू जो होता तो गजानन खत्रीच्या हातात दिला. अरे हे घे, गोड घे. आणि कांदा भजी जी होती ती लक्ष्मण पंडितांच्या हातात दिली. आता लक्ष्मण पंडित त्यांना कांदा वर्ज्य होता त्यामुळे ते मागे पुढे करायला लागले, काकू करायला लागले. आता स्वामींना तर हे सांगण्याची आवश्यकता नाही, हा मागे पुढे करतोय. स्वामींनी त्वरित जाणलं त्याचं अंतरंग. स्वामी म्हणाले, अरे कांद्यात काय आहे, सर्व मंगल आहे, घे घे, ग्रहण कर. आता स्वामींनी सांगितल्यानंतर तो लक्ष्मण पंडित ग्रहण केल्याशिवाय तोडत राहणार. त्यांनी भजी ग्रहण केली. गजानन खत्रींनी बेसनचा लाडू घेतला. स्वामीसुत महाराज, हरिभाऊ तावडे यांनी ते भाताचं मूद ग्रहण केलं. आणि तिथे 3 तस्विरी होत्या राजवाड्यात. एक हनुमान होता, एक शिवशंकर होते आणि एक श्रीराम होते. त्या तस्वीरींकडे बोट दाखवलं स्वामींनी आणि काय म्हणाले, अरे हा हनुमान आहे ना, वैराग्य आहे त्याच्याकडे. हरी तू हनुमान. काय म्हणाले स्वामी, हरी तू हनुमान. स्वामीसुत महाराजांना त्यांनी म्हटलं, तू हनुमान, माझा हनुमान तू. गजानन खत्री होते, गजानन शंकर आणि लक्ष्मण पंडित ना म्हणे, लक्ष्मण तू राम.
असं म्हटलं आणि स्वामींनी तिथेच तिघांना मंत्र उपदेश केला. हरिभाऊना म्हणाले, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असं हरिभाऊना म्हणाले. गजानन खत्रींना म्हणाले, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. श्री स्वामी समर्थ. आणि लक्ष्मण पंडितांना म्हणाले, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. असा स्वामींनी त्या तिघांना उपदेश केला. आणि त्यानंतर त्यांना मुंबईला जाण्याची आज्ञा झाली. श्री स्वामी समर्थ. मुंबईहून निघताना 3 प्रापंचिक जीव अक्कलकोटच्या दिशेने गेले होते. त्यातील एक जीव जो होता हरिभाऊ तावडे, तो आता प्रापंचिक पूर्णतः राहिला नाही. या दोघांमध्ये सुद्धा बदल झाला. मात्र हरिभाऊंमध्ये जो बदल झाला त्या बदलाने भविष्यालाच गवसणी घातली, भविष्यालाच नवीन दिशा दिली. आणि ते तिघेजण अक्कलकोटहून मुंबईला आले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणालात की स्वामीसुत महाराजांच्या मध्ये बदल झाला, म्हणजे त्यांच्या मुंबईला आल्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये नेमका कोणता बदल झाला? श्री स्वामी समर्थ. काय आहे बाळा, जेव्हा एखाद्या जीवाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्रांती घडते, आध्यात्मिक क्रांती म्हटलं, अध्यात्माचा वरण भात घेणारे खूप लोक असतात. आध्यात्मिक क्रांती जेव्हा घडते तेव्हा खऱ्या अर्थानं त्याचं अंतरंग जे आहे, जे प्रकृतीपासून बनलेलं आहे, मन चित्त अहंकार बुद्धी, हे पूर्णतः उद्ध्वस्त होतं. म्हणजेच काय होतं की जेव्हा आध्यात्मिक क्रांती होते तेव्हा तो देह धारण करून असलेला आत्मा, देह धारण करून जरी असला तरी सुद्धा तो प्रकृतीच्या परे होतो. प्रकृती आता त्याला कोणत्याच प्रकारे आपल्या पाशांमध्ये बंदिस्त करू शकत नाही. किंबहुना प्रकृती त्या जीवावर आपला यत्किंचितही प्रभाव टाकू शकत नाही. कारण आता तो जो जीवदशेमध्ये असलेला आत्मा, त्याने खऱ्या अर्थानं त्या जीवदशेची सीमा ओलांडलेली असते आणि तो त्या परब्रह्माच्या पठारावर जाऊन पोहोचलेला असतो. त्यामुळे प्रापंचिकदृष्ट्या विचार केला तर अशा जीवाला, अशा आत्म्याला लोक वेडा म्हणतात. कारण प्रापंचिक दृष्टीने विचार केला
तर त्याला कसलं तरी वेड लागलेलं असतं. आणि ते वेड इतर कुठलं नसतं तर त्या परब्रह्माचं असतं. आणि स्वामीसुत महाराजांना त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थांचं वेड लागलं. जणू काही झपाटल्यासारखं झालं. मुंबईला आल्यानंतर पुन्हा कधी एकदा मला त्या परब्रह्माचं दर्शन होणार, मला कधी त्यांचे चरण पुन्हा घट्ट मिठीमध्ये घ्यायला मिळणार. आणि त्यांनी सांगितलंय पादुका बनवायला, त्या पादुका बनवून मी कधी परत जाणार आणि त्यांना कधी मी सम्मुख होणार, असा निरंतरपणे त्यांच्या ठाई विचारांचा प्रवाह वाहू लागला. आणि त्या परब्रह्माच्या भेटीसाठी ते निरंतरपणे अस्वस्थ झाले. निरंतरपणे अस्वस्थ झाले. त्याने आपल्या ठाई असलेली शांती घालवत बसले. लोक काय करतात, अरे बाबा चित्त शांत व्हायला पाहिजे म्हणून हे करूया ते करूया. इथे स्वामीने काय केलं, ते शांतीच घालून टाकली. शांती हा विषयच नाही रे आपला बाबा. ज्याच्याकडे शांती येते तो तिथेच थांबतो. ज्याच्या ठाई अशांती आहे, ज्याच्या ठाई कसली तरी ओढ आहे, जी ओढ त्या जीवाला स्वस्थ बसू देत नाही, त्याला अस्वस्थ करते. आणि ती ओढ जर त्या परब्रह्म प्राप्तीची असेल, परब्रह्माला भेटायची असेल, तर ती अस्वस्थताच त्याला त्या परब्रह्माच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून स्वामी सूत महाराजांची अवस्था काय झाली, तर त्यांच्या ठाई पूर्णतः अस्वस्थता कायम स्वरूपी वास्तव्याला आली. त्यांनी स्वस्थता घालवून टाकली, चित्ताची शांत अवस्था घालवून टाकली. काही नाही, मला आता त्यांना भेटायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं, नेमकं काय केलं सांगतो. त्यांची ही अशी अवस्था झाल्यानंतर त्यामध्ये आणखीन 2 जीव होते. ज्यांच्यावर या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम होत होता. अत्यंत महत्वाचं आहे बाळा. आणि ते 2 जीव म्हणजे कोण होते, त्यांची धर्मपत्नी माता तारकादेवी आणि तारकादेवी आणि हरिभाऊ या दैवी दाम्पत्याच्या पोटी ज्या अत्यंत पवित्र आत्म्याने जन्म घेतला, ती त्यांची लहान कन्या सीतादेवी. त्यांच्या पत्नीलाही कळत नव्हतं, अरे काय झालं असं. व्यवसायामध्ये तर नफा झालाय, व्यवसायामध्ये तर नफा झालाय, नोकरी तर चालू आहे, आर्थिकदृष्ट्या माझा नवरा अधिक सक्षम झालाय. मग असं असताना अक्कलकोटला देवाच्या दर्शनाला जाऊन आल्यानंतर हा माझा नवरा असा अस्वस्थ का आहे. कारण इतरांकडे पाहिलं तर देवदर्शन करून आल्यानंतर सर्वसामान्य जीव जे आहेत ते समाधानी होतात, शांत होतात. त्यांना वाटलं अरे वा, आता जीवन शांत झालं, बरं वाटलं, फार बरं वाटलं, मला मी दर्शन घेऊन आलो, तीर्थयात्रेला जाऊन आलो. आणि इथे उलट आहे, इथे उलट आहे. लोक आर्थिक नुकसान झालं तर अस्वस्थ होतात आणि देवदर्शन झालं तर स्वस्थ होतात. इथे उलट आहे. इथे आर्थिक सुबत्ता आलेली आहे, नफा झालेला आहे आणि देवदर्शन घडलेलं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींचा विचार करता चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे, शांती असायला पाहिजे. मात्र इथे तर अस्वस्थता आहे. काय करावं, कसली अस्वस्थता आहे. त्यांच्या धर्मपत्नीला
यत्किंचित ही कुठलीच कल्पना नव्हती. आणि हरिभाऊनी काय केलं, लवकरात लवकर वेलबुट्टीच्या 2 उत्तम पादुका म्हणजेच पादुकांचा एक जोड तयार करून घेतला आणि नोकरीवर जाऊन रजा टाकली. अरे नोकरी कसली? कोणाची नोकरी करायची बाबा? नोकरी करायची कोणाची? म्युन्सिपाल्टीची? त्यामध्ये आता रसच उरला नाही, निरस वाटू लागली. अरे धन्यानेच मला आपलंसं केलंय. कोण धनी आहे तो? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा धनी आहे. आणि त्या धनाने मला आपलंसं केलंय. मला त्याने म्हटलं, तू आमचा सूत हो, म्हणजे मुलगा हो. वारसा हक्कामध्ये मला यत्किंचितही रस नसला, आशा नसली, आसक्ती नसली, तरी सुद्धा जेव्हा तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक मला आपला सूत म्हणतो, तेव्हा मी इतर ठिकाणी नोकरी कशी करणार बाबा? कशी करणार? कसं घडणार माझ्याकडून? केवळ अशक्य, केवळ अशक्य. त्यामुळे नोकरी वगैरे विषय बाजूलाच राहिला. हरिभाऊनी तिकडे नोकरीवर रजा टाकली कशी तरी. घ्या बाबा रजा घ्या, दिली तर दिली, नाही तर नाही. भरपगारी तर भरपगारी, विदाऊट पे तर विदाऊट पे. आणि पुन्हा गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित हे दोघी हरिभाऊ तावडेंबरोबर 15 दिवसातच अक्कलकोटच्या पावनभूमीमध्ये येऊन दाखल झाले. अरे कधी एकदा मी त्या परब्रह्माचं दर्शन करतोय आणि या पादुका कधी एकदा त्यांच्या पायामध्ये देतोय, चरणामध्ये देतोय, असं झालं होतं, असं झालं होतं. त्याने त्या उत्तम बनवलेल्या चांदीच्या पादुका घेऊन स्वामीसूत आले, हातात घेऊन आहेत, स्वामींकडे पाहतायत. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं. आत्मा आणि परमात्म्याची ती भेट होती. अरे आत्मा आणि परमात्मा जेव्हा भेटतो तेव्हा कुठल्याच विषयांचं कुठलंच काम उरत नाही. म्हणजे तिथे ध्वनीला काहीच काम नाही, आवाज देण्याचं कारणच नाही, दृष्टीलाही काही काम राहत नाही, नजरेने खुणावण्याची आवश्यकता नाही. बस अंतरंग अंतरंगाशी भिडलं आणि स्वामीसूत महाराज त्या पादुका घेऊन स्वामींसमोर बसले. स्वामींनी अत्यंत प्रेमानं त्या पादुकांमध्ये आपले चरण कमल ठेवले. आणि तो क्षण जो होता, तो क्षण जो होता तो हरिभाऊ तावडेंसाठी, स्वामीसूत महाराजांसाठी त्याच्यासारखा या विश्वामध्ये कोणताच क्षण नाही, अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. स्वामींनी त्या पादुका आपल्या पायामध्ये घातल्या. हरिभाऊंचा आनंद गगनात मावेना. सगळे सेवेकरी जे होते तिथे ते सगळे पाहतायत, अरे किती सुंदर पादुका आहेत. स्वामी महाराजांनी आपल्याला जर ह्या दिल्या तर फार बरं होईल आपल्या घरी पूजनासाठी. अनेक सेवेकरी तसा प्रयत्नही करत होते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
जो सेवेकरी असतो ना, तो आसक्ती रहित असला पाहिजे. सेवेकराच्या ठाई आसक्ती निर्माण झाली, सेवेकराच्या ठाई आसक्ती निर्माण झाली की त्या आसक्तीच्या प्रवाहामध्ये त्याच्याकडून घडलेल्या सेवेचं पुण्य वाहत जातं, वाहून जातं, त्याच्याकडे शेष राहत नाही बाबा. म्हणून आसक्ती कसली असायला हवी, तर स्वामी चरणांची, पादुकांची नाही. स्वामी चरणांची आसक्ती असायला हवी. मला स्वामींना भेटण्याचा ध्यास असायला हवा, मला स्वामी चरण प्राप्तीचा ध्यास असायला हवा. अन्यथा सेवेकरी म्हणून जरी वावरत असला तरी सेवा काही घडत नाही, कारण तो जीव आसक्तीग्रस्त आहे. स्वामी म्हणतायत, हे माझं आत्मलिंग आहे, हे मी कोणाला देणार नाही. स्वामी म्हणाले. असं म्हटल्याबरोबर सगळे सेवेकरी हिरमुसले. 13 दिवस स्वामींनी त्या पादुका आपल्या पायात ठेवल्या. 14व्या दिवशी स्वामीसुत महाराजांना बोलवलं. हरी, ये पैस. स्वामींच्या पायात त्या पादुका आहेत. हरिभाऊ तावडे समोर बसले आहेत. आमच्या पोटावरून हात फिरव. बापरे, अरे ब्रह्मांडाला गवसणी घालण्यासारखं आहे, ब्रह्मांडाला गवसणी घालण्यासारखं आहे. स्वामीसुत महाराजांनी अलगद ते पोटावरून हात फिरवला स्वामी देवांच्या. स्वामींनी काय केलं, त्या पादुका हातात घेतल्या, आपल्या सर्वांगाला लावल्या. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाबा. स्वामींनी त्या पादुका स्वतःच्या सर्वांगाला लावल्या आणि स्वामीसुत महाराजांच्या हातात दिल्या आणि म्हणा, डोईवर घे. अरे हरी, अरे डोईवर घे. अरे काय तो क्षण, काय तो क्षण, काय तो सोहळा. ज्या ज्या सेवेकरांनी तो सोहळा पाहिला ते निश्चितपणे मुक्तीचे अधिकारी झाले असतील. असा तो सोहळा होता, असा तो सोहळा होता. स्वामीसुत महाराजांनी त्या पादुका आपल्या डोक्यावर धरल्यात आणि स्वामी म्हण, अरे उठाबशा काढ, उठाबशा काढ, उठाबशा काढ. 3 वेळा उठाबशा काढायला. बापरे, म्हणजे आंधळ्याने देवाकडे मागावा 1 डोळा आणि देवाने त्याला 100 डोळे द्यावे. आणि त्यानंतर त्या आंधळ्याला जो आनंद व्हावा की मला विश्वातील सगळ्या बाजूंकडे एकदाच पाहता येतं, एकाच वेळी मी पाहू शकतो, तशी दिव्य दृष्टी स्वामीसुत महाराजांना प्राप्त झाली त्या एका क्षणाने. निव्वळ पादुका डोईवर घेतल्या आणि त्यांच्या ठाई ज्ञानाचा पूर्ण प्रकाश झाला. ज्ञानगंगा त्यांच्या दिशेने वाहू लागली. वैराग्य सुद्धा मान घालून त्यांच्या समोर उभं राहिलं. असं कडकडीत वैराग्य त्यांच्या ठाई आलं. बापरे, अरे आणखीन काय हवं रे बाबा, आणखीन काय हवं. झालं. रात्री स्वामी एका पिंपळाच्या पाराखाली वास्तव्याला होते. स्वामीसुत पण होते, इतर सेवेकरी आहेत. आणि मध्यरात्री स्वामी अचानक उठले आणि त्या पिंपळावर बसलेल्या कोणाला तरी आदेश दिला आणि तिथे जो कोण होता तो निघून गेला. स्वामीसुत महाराज गुपचूप पाहतायत हे सगळं.
स्वामीसूत महाराज हलक्या पावलानं स्वामींजवळ आले आणि स्वामींची चरणसेवा करू लागले. विचार करा, मध्यरात्रीची वेळ आहे, सगळे सेवेकरी घोरतायत आणि स्वामीसूत महाराज स्वामींचे चरण दाबतायत. आणि त्यावेळेला स्वामी देवानी, त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थांनी ज्या गुह्य गोष्टींचा उलगडा स्वामीसूत महाराजांना केला, त्या आमच्यासारख्या अल्पमती जीवांना काही त्याचं आकलन होणं नाही रे बाबा. आणि स्वामींनी काय केलं नंतर, कपनी छाटी त्यांच्या अंगावर फेकून टाकली, स्वामीसूत महाराजांच्या अंगावर, आणि काय म्हणाले, आता तू तुझा संसार लुटवून टाक, आता तू तुझा संसार लुटवून टाक आणि बंदर किनाऱ्यावर जाऊन ध्वजा उभी कर. आणि बंदर किनाऱ्यावर जाऊन ध्वजा उभी कर. संसार लुटवून टाक म्हणजे खऱ्या अर्थानं स्वामी म्हणाले होते की प्रकृतीकडून जे जे प्राप्त झालंय ते सगळं लुटवून टाक. पण ते स्वामीसूत महाराज होते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ते स्वामीसूत महाराज होते. त्याने स्वामी मुखातून निघालेल्या त्या अमृत वाणीतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा स्वीकारला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि देह भगवी वस्त्र परिधान केली. आणि दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दिशेनं त्यांनी कूच केला. आता तो हरिभाऊ तावडे यत्किंचितही राहिला नव्हता. आता ते झाले होते स्वामीसूत महाराज. भगवी वस्त्र धारण केले, डोक्यावर स्वामीच्या पादुका आहेत, अक्कलकोटवरून आलेत. आणि आपल्या घराच्या दरवाजात उभे आहेत. दरवाजा वाजवला. पत्नीला वाटलं कदाचित आपले पती आले असतील, पतिराज, म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी तिने आनंदाने दरवाजा उघडला. तारका मातेने आनंदाने दरवाजा जसा उघडला, तिच्या त्या प्रपंचामध्ये वैराग्याने प्रवेश केला. श्री स्वामी समर्थ. प्रपंचामध्ये जेव्हा वैराग्य घुसतं तेव्हा तो प्रपंच राहत नाही. प्रपंच उद्ध्वस्त होतो. त्या पाहतायत समोर ते भगवी वस्त्र परिधान केलेलं आपला नवरा. त्यानं काहीच कल्पना नाही हे काय आहे, काय घडलंय हे तिला माहित नाही. त्यामुळे ते हसूनच म्हणतात त्या, अहो हे काय, हे कसले कपडे परिधान केलेत, हे कसले कपडे परिधान केलेत तुम्ही. कारण जाताना तर पॅन्ट शर्ट मध्ये गेला, इन केलेली, आणि हे काय, ते हसतायत, अहो हे काय, कसले कपडे परिधान केलेत तुम्ही. स्वामी, ओ ठीक आहे, आधी आम्हाला आतमध्ये तर येऊ द्या. स्वामीसूत महाराज आतमध्ये आले, पादुका ठेवल्या,
उच्चासनावर. आणि त्या तारका मातेने अहो ह्या पादुका तुम्ही अक्कलकोटला देण्यासाठी? हो, त्याच त्याने मला दिल्या आहेत, भगवंताने माझ्या दिल्या आहेत मला. आणि म्हणे तुझ्याकडे किती सोनं वगैरे काय काय आहे ते जरा मला दाखव. तिला काय ठाऊक कशासाठी विचारतात. सोनं नाणं जे जे काही होतं प्रपंचासाठी आवश्यक असलेलं ते सगळंच्या सगळं लुटवलं, ब्राह्मणांना दान दिलं. एकाच ब्राह्मणाकडे सगळं सोनं जाऊ नये म्हणून त्यांचे जे मित्रमंडळी होती त्यांनी सोनं विकून ते पैसे ब्राह्मणांना वाटले. तारका मातेच्या अंगावरील सगळे दागिने सुद्धा दिले, मंगळसूत्राला सुद्धा हात घातला. अहो हे माझं सौभाग्याचं लेणं आहे, हे एवढं तरी राहू द्या. अरे पण मी स्वतः तुझा सौभाग्याचं लेणं मी स्वतः समोर असताना कशाला हवंय तुला? म्हणजे वैराग्य म्हणजे काय रे बाबा? वैराग्य म्हणजे श्री स्वामीसूत महाराज. वैराग्य म्हणजे दुसरं काही नाही. आणि म्हणूनच परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये मुकुटमणी कोण असेल तर ते श्री स्वामीसूत महाराज. ध्रुवबाळ कोण असेल तर ते श्री स्वामीसूत महाराज. सर्वोच्च कोटीचा भक्त कोण असेल तर श्री स्वामीसूत महाराज. सर्वोच्च कोटीचा शिष्य कोण असेल तर ते श्री स्वामीसूत महाराज. कारण त्यांच्या इतकी उंची कुणालाच गाठता आली नसावी असं मला प्रांजळपणे वाटतं स्वामींच्या कृपेने. झालं. आणि हातात तंबोरी घेतली आणि स्वामी देवांचं गुणगान सुरू केलं. श्री स्वामी समर्थ. तू तुझा संसार लुटवून टाक म्हटल्याप्रमाणे संपूर्ण संसार लुटवून टाकला आणि स्वामी नामाचा झेंडा उभा केला. स्वामी नामाचा झेंडा उभा केला. अक्कलकोट बाहेरील पहिला मठ मुंबईतील कामाठीपुऱ्यामध्ये स्वामीसूत महाराजांनी स्थापन केला. आणि स्वामी नामाचं गुणगान श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली. लोकांना म्हणायला सांगू लागले. तर असा हा हरिभाऊ तावडे ते श्री स्वामीसूत महाराज हा प्रवास आहे. आता आणखीन काय तुला विचारायचं आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीसूत महाराजांनी श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी म्हणजे कोणत्या प्रमुख अशा गोष्टी केल्या ज्याने श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या इतरत्र प्रचार प्रसार झाला? त्या मुंबईपुरते मर्यादित नव्हतेच, ते अखिल विश्वामध्ये. अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल त्यामध्ये तर तो म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांचा प्रकट दिन. लक्षात घे. श्री स्वामी समर्थ. कळलं ना? सद्गुरू श्री स्वामीसूत महाराजांनी परब्रह्म श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया हा सर्वप्रथम या विश्वामध्ये साजरा केला. आणि तो शके 1792 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये साजरा केला. आणि अक्कलकोटमध्ये त्यांनी परब्रह्म श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन शके 1793 मध्ये सुरू केला आणि त्यानंतर ते करत राहिले. त्यामुळे विश्वाला या प्रकट दिनाविषयी कुणी सांगितलं तर ते श्री स्वामीसूत महाराज.
अर्थात श्री स्वामीसूत महाराज आणि नाना रेखी हे अक्कलकोटला गेले, स्वामी देवांना भेटले आणि तो सगळा एपिसोड आपल्याला ठाऊक आहे. मात्र विश्वाला सांगितलं कुणी? स्वामीसूत महाराजांनी. आणि स्वामीसूत महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामीदेवांचा प्रकट दिन साजरा करत होते तेव्हा इतर सेवेकरी मंडळी जी होती ती त्यांची चेष्टा करत होती. काही लोकांनी विचारलं, ही शिवबाई आणि मला वाटतं भुजंगा, स्वामी महाराज हे स्वतःला स्वामीसूत महाराज स्वामीसूत म्हणवतात, यांचं काय चाललंय? हे काय आहे? हे प्रकट दिन वगैरे काय आहे? हे जन्मदिवस? स्वामींनी काय उत्तर दिलं? तो आमच्या लग्नाचा उत्साह आहे. तो आमच्या लग्नाचा उत्साह आहे. आता त्या शिवबाईला आणि त्या भुजाला काय कर्म कळलं? परब्रह्माची वाणी कळायला त्याचीच कृपा लागते, अन्यथा काही कळत नाही. त्यामुळे विश्वाला श्री स्वामी समर्थ देवांचा प्रकट दिन सांगण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य श्री स्वामीसूत महाराजांनी केलंय. मुंबईमध्ये असताना त्यांनी एक नवरोजी नावाचे पारसी ग्रस्त होते. त्यांना दृष्टी नव्हती. त्यांना स्वामी नाम दिलं, स्वामी चरणी त्यांना आणलं, स्वामी चरणाची सेवा त्यांना दिली आणि स्वामी कृपेने स्वामीसूत महाराजांनी त्यांना दृष्टी प्रदान केली. लक्षात घे. त्यामुळे मुंबईमध्ये त्यावेळेला पारसी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात स्वामीसूत महाराजांमुळे स्वामींच्या भक्तीला लागले. ध्यान आलं ना? मुंबईमध्ये असंख्य लोक स्वामी सेवेमध्ये आले. मग कामाठीपुरात जो मठ होता ती जागा कमी पडू लागली आणि मग बळवळीताई बळवळीत आणला होता. त्यांनी आताचा जो गिरगाव मठ आहे कांदेवाडीमध्ये तिथे मठाला जागा दिली आणि तो मठ तिथे आला. कळलं ना? आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट, स्वामीने स्वामीसूत महाराजांना हनुमान म्हटलं होतं. बरोबर? एकदा काय झालं, स्वामीसूत महाराज अक्कलकोटला गेले की स्वामींवर अभंग गात राहायचे आणि स्वामीसूत महाराज जसं जसे अभंग गायचे स्वामी त्यानुसार कृत्य करीत असायचे, लीला करत असायचे. त्यानुसार स्वामींच्या लीला चालू आहेत. आणि त्यावेळेला मुंबईला एक विश्वनाथ वकील नावाचे एक मोठे वकील होते. श्रीमंती आहे, सगळं आहे, पण संतान प्राप्ती नाही. संतान प्राप्ती नाही. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की अरे आपण इथे गिरगावला अक्कलकोटच्या स्वामीदेवांचा मठ उभारून त्यांचा एक शिष्य आहे बसलेला स्वामीसूत, आपण त्यांना जाऊन भेटा. तेवढं त्यांना भेटून काय होणार? मी ज्योतिषाला आम्हा दोघांच्याही पत्रिका दाखवल्या, पती पत्नीच्या. त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला संतान योगच नाही. तर ते म्हणतात अहो तुम्ही भेटून तर बघा. मग त्यांना कशाला भेटायला पाहिजे? मी थेट अक्कलकोटला जाऊन भेटतो ना, ज्यांचा मठ याने इथे उभारलाय. आणि असं म्हणून ते अक्कलकोटला आले. रात्रीची वेळ होती आणि स्वामीसूत महाराज सुद्धा त्यावेळेला अक्कलकोटमध्ये होते. मुरलीधराच्या मंदिरामध्ये बसून स्वामीसूत महाराज स्वामीदेवांचं भजन करतायत, गायन करतायत. आणि हे विश्वनाथ वकील स्वामींच्या समोर आले रात्री. त्यांना पाहिल्याबरोबर स्वामी क्रोधिष्ठ झाले. बेटा मांगने को आया,
और हमारा हनुमान जी उधर अंधेरे में बैठे है, उसकी तरफ देखता नहीं. अरे बापरे, हे काय बेटा मांगने को आहे, हे ठीक आहे, मी बाळ मागायला आलो आहे, पण हमारे हनुमान जी उधर अंधेरे में बैठे हैं, उनकी तरफ देखता नहीं. त्यांना काय कळलं नाही. ते इकडे तिकडे बघतायत. तेवढं भुजंगाने त्यांना सांगितलं, चला दाखवतो. आणि ते भुजंगा त्या वकिलांना घेऊन त्या मुरलीधर मंदिरामध्ये आले आणि तिथे वकिलांनी रोषणाई केली, कापूर पेटवला, दिवे लावले आणि प्रकाश केला. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि पुन्हा स्वामींकडे आले. कसं आहे बघा, अरे माझा सूत तिथे मुंबईत बसलाय, त्याच्याकडे तू जायला तयार नाहीस. कारण तो मला अत्यंत प्रिय आहे. त्याला काळोखात ठेवशील तर तुझ्या जीवनामध्ये प्रकाश होणार नाही. मात्र त्याच्या ठायी प्रकाश केलास तर तुझ्या त्या पत्रिकेमध्ये अंधार जरी असला तरी आम्ही तुझं जीवन प्रकाशमय करू. आणि त्यानुसार स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला, संतान प्राप्तीचं दान दिलं आणि त्यानुसार त्यांना संतान प्राप्त झालं. महत्वाचा मुद्दा काय आहे की स्वामीसुत महाराज जे आहेत हे स्वामींना अत्यंत प्रिय असलेले त्यांचे भक्त आहेत. आणि त्यांना सुद्धा स्वामींव्यतिरिक्त कुठलाच ध्यास नाही. आसक्ती कसली स्वामी चरणांची, स्वामी भेटीची, स्वामी चरण पकडण्याची, स्वामी चरण सेवा करण्याची. आश्रय कुठला? आश्रय तर स्वामी चरणांचा. बाकी माझा कुठला आश्रयच नाही. बाकीचे सगळे आश्रय हे मगरीच्या पाठीसारखे आहेत. आश्रय घ्यायला गेलो तर ती मगरच मला गिळून टाकेल. हा एकमेव आश्रय, बाकी मला कुठला आश्रयच नाही. संबंध कुठे? केवळ स्वामी चरणाशी. माझ्या बापाशीच माझा संबंध, माझ्या धनाशीच माझा संबंध, माझ्या स्वामी रायाशीच माझा संबंध. इतर माझे सगळे संबंधी कोणी नाहीत. अरे बाबा, म्हणून तर तेवढं तेज, एवढं वैराग्य, एवढी भक्ती, एवढं प्रेम, एवढी ममता, माया, सगळं काही होतं त्यांच्याकडे. आणि त्याने स्वामींवर जी अभंग रचना केलेली आहे ती भक्ती रसाने परिपूर्ण अशी आहे. भक्ती रसाने परिपूर्ण. आणि स्वामींचं गुणगान करण्याशिवाय दुसरं काही त्यांना ठाऊकच नाही. नाम घ्या, नाम घ्या, माझ्या बापाचं नाम घ्या. चैत्र शुद्ध द्वितीयेला अक्कलकोटमध्ये लोकांना सांगायचे, अरे आज माझ्या बापाचा जन्मदिवस आहे, तुम्ही आज उपास करा. झालं. त्यांना स्वामींचं नाम घ्यायला सांगताना कधीच कुठल्याच प्रकारची लाज वाटली नाही. लोक चेष्टा करतायत तरी सुद्धा यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेला नाही. आणि म्हणूनच त्यांच्याकडून विश्वव्यापक असं कार्य घडलं स्वामी नामाचं. होय होय. श्री स्वामी समर्थ. बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीसुत महाराज आहेत ना, त्यांच्या म्हणजे त्यांची समाधीस्थ अवस्था कशी झाली? समाधी कशी घेतली त्यांनी? काय विषय नेमका? समाधीस्थ कसे झाले? हा अत्यंत महत्वाचा असा तुझा प्रश्न आहे आणि हृदयाला भिडणारा असा तो प्रसंग आहे. अक्कलकोटला स्वामीसुत महाराज स्वामीदेवांच्या भेटीला आले असताना स्वामीदेवाने त्यांना सांगितलं, अरे आता आम्ही उत्तर हिंदुस्थानात निघून जातोय, तेव्हा आता तुम्ही
गादी सांभाळून राहा. हे जेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना अतीव दुःख झालं. म्हणजे त्यांना झालेल्या दुःखाचं वर्णन शब्दामध्ये करणं केवळ अशक्य आहे. कारण त्यांना स्वामींव्यतिरिक्त काहीच नको होतं. गादी गिरदे ह्यामध्ये त्यांना काय कुठलाच रस नव्हता. वारसा हक्क मला नको, वारसा हक्क मला नको, किंबहुना मला कुठलाच हक्क नको. मला केवळ आपण हवे आहात. आणि जर आपण नसाल इथे तर आम्ही इथे येऊन काय करणार? कारण आपल्याशिवाय माझ्या जीवनाची मी कल्पनाच करू शकत नाही. आपण आहात म्हणून माझं जीवन आहे आणि आपण आहात म्हणून माझं जीवन परिपूर्ण आहे. आपण नसाल तर त्या जीवनामध्ये पोकळी निर्माण होईल आणि जीवन राहणार नाही. म्हणून स्वामीसूत महाराज त्यांना खूप प्रार्थना करू लागले. स्वामीराया, असं करू नका. आपण मला सोडून जाऊ नका कुठे. मला हे काही नको. मला हे गादी नकोय. मला आपले चरण हवेत. अरे असं काय करतोस? आता तुलाच सांभाळ. नाही, मला नकोय हे. आणि आपण असं म्हणणार असाल तर मी इकडे येणारच नाही. कारण आपण नसाल तर मी इथे येऊन काय करू? मला हे जीवन ही नकोय. कारण आपल्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. आपण नसाल तर माझ्या जीवनामध्ये केवळ अभाव असेल आणि अभावाचं जीवन मी कसं जगणार? आणि म्हणून स्वामीसूत महाराज त्यानंतर जे मुंबईला आले ते परत अक्कलकोटला गेलेच नाहीत. स्वामींनी त्यांना बोलवण्यासाठी निरोप पाठवले आणि स्वामी आता जाणार असं स्वामींनी सांगितल्यामुळे त्यांचं अंतरंग जे आहे ते आतल्या आत कुढत राहिलं, दुःखी होत राहिलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या देहयष्टीवर झाला आणि त्यांचं शरीर व्याधीग्रस्त झालं. आजार हळूहळू बळावतोय. औषधोपचार काही घेत नाहीत. म्हणून स्वामींनी आपल्या वेगवेगळ्या सेवेकरांना पाठवलं मुंबईला. पण स्वामीसूत काही अक्कलकोटला गेले नाही. स्वामींनी आपल्या अरे त्याला पेटीत घालून घेऊन या. कोणालाही शक्य झालं नाही. मग निर्वाणीचा इशारा स्वामीने दिला. अरे आता येतोस का? आम्ही तोफ लावून ठेवली आहे. झोपडी उडवून देऊ. आम्ही तोफ लावली आहे, झोपडी उडवून देऊ. स्वामीसूत महाराज काही गेले नाहीत. कारण स्वामींशिवाय त्यांना जीवनाची कल्पना सहनच होत नव्हती. हे त्यांच्या स्वामींविषयीच्या परमोच्च भक्तीचं लक्षण आहे. त्यात बाकी काही नाही. परमोच्च भक्ती. अरे मला भगवंता तुझ्याशिवाय मला काहीच नको. आणि श्रावण वद्य प्रतिपदा. श्रावण वद्य प्रतिपदा या दिवशी स्वामीसूत महाराजांनी समाधी लावल्याची लीला केली.
देहरूपाने जरी ते नसले तरी जिथे जिथे स्वामी चरित्राचा उल्लेख आहे तिथे तिथे स्वामीसूत आहेत. कारण प्रभू श्रीरामांचं चरित्र जसं हनुमंताशिवाय पूर्ण होत नाही, तसंच परब्रह्म श्री स्वामी समर्थदेवांचं चरित्र सद्गुरू श्री स्वामीसूत महाराजांशिवाय परिपूर्ण होत नाही. होय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वात अत्यंत महत्वाचा प्रश्न श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ देवांच्या या श्री स्वामी समर्थ मठ गावखडी अशा चैतन्यदेव मठामध्ये श्री स्वामीसूत महाराजांची प्रतिमा येऊन लागलेली आहे. श्री स्वामी समर्थ मठ गावखडी आणि श्री स्वामीसूत महाराज यांचा काय संबंध आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे बाळा? जिथे स्वामी आहेत तिथे स्वामीसूत महाराज आहेत, आणि जिथे स्वामीसूत महाराज आहेत तिथे स्वामी आहेत. कारण त्या श्रावण वद्य प्रतिपदेला तो पवित्र आत्मा त्या परमात्म्याला जाऊन मिळाला, एकरूप झाला. पण मग सद्गुरू श्री स्वामीसूत महाराज यांचा आणि गावखडी मठाचा किंवा गावखडीचा काय संबंध आहे? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, मोलाचा प्रश्न आहे. स्वामीदेवांची बखर जर आपण वाचली तर त्यामध्ये स्वामीसूत महाराजांचं गाव इटिया गाव असं लिहिलेलं वाचायला मिळतं. मात्र सर्व स्वामी भक्तांना अत्यंत नम्रपणे निवेदन करू इच्छितो की ते गाव इटिया नाही, ते गाव आहे विलये. मात्र स्वामीसूत महाराजांचं मूळ गाव जर कोणतं आहे असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर गावखडी असं आहे. स्वामीसूत महाराजांचं म्हणजेच हरिभाऊ तावडे यांचं मूळ गाव हे गावखडी आहे. आपण म्हणाल कसं? तर सांगतो आपल्याला. पूर्वी म्हणजे 13व्या शतकात किंवा 14व्या शतकात आडिवरे हा सुबा होता, आणि या आडिवरे सुब्याचे सुभेदार दंडनायक हे तावडे कुटुंब होतं, आणि त्यांच्या या सुब्याची त्यांची राजधानी जी आहे ती गावखडीमध्ये होती. गावखडी ही तावड्यांची राजधानी होती. तावडे कुटुंब या गावखडीमध्ये वास्तव्य करून होते. आणि या तावडे कुटुंबाचा माता श्री महाकालीशी थेट संबंध आहे. कारण माता महाकाली जी आहे ही त्यांचं कुलदैवत आहे. आता एक थोडंसं विस्तृतपणे सांगतो. आता ही माता महाकाली जी आडिवऱ्यामध्ये आहे त्या मातेची स्थापना कशी झाली? तर आडिवऱ्याच्या बाजूला जे वेत्य म्हणून गाव आहे त्या वेत्यामध्ये एक अत्यंत पवित्र
सद्गुणी सत्वशील असे जाधव नावाचे ग्रस्त राहत होते. त्यांना एक दिवस मातेने दृष्टांत दिला आणि अत्यंत प्रकाशरूप असं मातेचा तो साक्षात्कार होता. आणि मातेने त्यांना सांगितलं, अरे मी माझ्या लेकरासाठी आले आहे, तरी माझा निरोप सांग आणि माझी राहण्याची व्यवस्था करायला सांग. मी बाऊलपाडा इथे आहे. बापरे, जादू जागरे झाले. सकाळीपर्यंत वाट पाहतायत. जशी सकाळ झाली, जाधवानी सरळ वेत्याच्या समुद्र किनाऱ्यावर तिथे बाऊलपाडा म्हणून एक जागा आहे. आता त्याला खांबाचा बाऊल असं म्हणतात. तर तिथे ते गेले आणि पाहतात तर देवीची एक पाषाणाची मूर्ती तिथे आहे. अरे बापरे, हीच आहे माता. माता करायचं आहे, कोणाला सांगायचं? तर आडिवरे सुब्याचे दंडनायक जे तावडे कुटुंबीय, त्या तावडेना जे गावखडीमध्ये वास्तव्य करून होते, जे त्यांचं मूळ गाव आहे, त्या जाधवाने यांना येऊन सांगितलं तावडेना. आनंदच झाला. तावडे म्हणे, चला आपण जाऊया, बघूया. तावडे आणि जाधव हे बाऊल पाडायला गेले आणि पाहताच क्षणी तावडे म्हणे, अरे ही तर माझी माता आहे, ही तर माझी माता आहे. आणि म्हणून त्यांनी त्या महाकाली मातेची आडिवऱ्यामध्ये स्थापना केली. तिला वस्त्र अलंकार दिले आणि तिची व्यवस्था लावून दिली. त्यांनी व्यवस्था लावून दिली उत्तम रीतीने. तर हे जे तावडे मंडळी आहे, तावडे हे सुभेदार होते आणि त्यावेळेला विजापूर दरबारला खिलजीची सत्ता होती. त्यांनी देवगिरी राजा पाडाव केला होता आणि पूर्ण सत्ता त्यांच्याकडे आली होती. मात्र त्या यवन शासकांना हे तावडे मंडळी जे आहे कुटुंब, हे जुमानीत नव्हते. कारण हे क्षत्रिय शूर होते, हे क्षत्रिय आहेत तावडे. आणि त्यामुळे काय व्हायचं की या परगण्याचा, या सुब्याचा जो कर वगैरे वसूल केला जायचा, तो काही विजापूरला पाठवला जात नव्हता. आणि या तावडे मंडळींनी काय केलं, धर्माचं कार्य उत्तम रीतीने चालावं म्हणून जी जी देवस्थानं होती तिथे त्यांनी उत्तम रीतीने व्यवस्था लावून दिली. त्या व्यवस्थेमध्ये काय झालं की काही चित्तपावन ब्राह्मण मंडळी जी होती ती थोडीशी नाराज झाली. कारण तावडेने खोतांची नेमणूक केली, महाजन नेमणूक केली. खोत म्हणजे जे राजनिर्मित ते खोत, आणि महाजन म्हणजे लोकांमधून जे येतात ते महाजन. आणि त्यामध्ये कशेळी गावामध्ये असलेल्या चित्तपावन ब्राह्मणापैकी नाना भिडे म्हणून होते. त्यांना या गोष्टीचा फार राग आला आणि त्यांनी अनेक ब्राह्मणांना एकत्र करून ह्याने आपल्यावर अन्याय केलाय, आपला अपमान केलाय, तरी याचा आपल्याला सूड घ्यायला हवा, या प्रकारे त्यांनी एक म्हणतात ना कल्पना मांडली. आणि त्यांनी पाहिलं की हे तावडे मंडळी जे आहेत हे खिल्लीला विजापूर दरबारमध्ये कर देत नाहीत. त्यामुळे विजापूर दरबार जो आहे तो यांच्यावर अत्यंत संतप्त होता. म्हणून त्या नाना भिडे जे त्यावेळेला होते ते
विजापूर दरबारला गेले आणि त्याने इथली सगळी माहिती सांगितली. त्यावेळेला विजापूर दरबारमध्ये जो खिलजी होता तो नाना भिडेंना म्हणाला, भिडे, आम्हाला काम फत्ते करून हवंय, तरच आपल्याला आमच्याकडून मदत होईल आणि आमचं सैन्य तिकडे येईल. काम फत्ते होणार असेल तरच सांगा. तर यांना भिडेंना त्यांनी सुवर्ण मुद्रा वगैरे दिल्या, काय काय दिलं आणि सांगितलं की जर काम फत्ते झालं तर सुभेदारी तुमच्याकडे देऊ. नाना भिडे खुश झाले, म्हणाले ठीक आहे, मी आपल्याला माहिती देतो, त्यानुसार आपण सैन्य पाठवा. आणि हे तावडे कुटुंबीय जे होतं ते धर्मकार्यामध्ये रत राहणारे लोक होते, धर्म मानणारे लोक होते. आणि इसवी सन 1344, लक्षात ठेवा, इसवी सन 1344 मध्ये भाद्रपद महिन्यात कपिला षष्टीचा योग आला. कपिला षष्टीचा योग म्हणजे भाद्रपद वद्य षष्टी मंगळवार व्यतिपत योग आणि रोहिणी नक्षत्र असं जर असेल एकत्र तर त्याला कपिला षष्टी योग असं म्हणतात. हा दर 60 वर्षांनी येतो. तो इसवी सन 1344 मध्ये होता. नाना भिडेने पाहिलं की कपिला षष्टी योगावर तावडे मंडळी जी आहेत गावखडीची, म्हणजे गावखडी त्यांची राजधानी, ते वेत्यामध्ये, कारण महाकालीचं तिकडे त्यांना प्राप्ती झाल्यामुळे वेत्याला आपल्या पितरांना तर्पण देण्यासाठी येतात कपिला षष्टीच्या योगावर. आणि त्यावेळेला ते काय निशस्त्र असतात. मग हीच उत्तम वेळ आहे जेव्हा त्यांच्यावर हल्ला करू शकतील. कोण? विजापूरच्या खिलजीचे सैनिक, पठाण लोक होते त्याच्यात. आणि त्यानुसार तावडे मंडळी तिकडे वेत्याला स्नानाला गेलेली आहे. पुरुष आहेत, 600-700 पुरुष होते, स्त्रियाही होत्या, लहान बालकही होती. काही लोक पाण्यात गेल्यात, पोहत आहेत, डुंबतायत, काही लोक किनाऱ्यावर आहेत. आणि हे बेसावध असताना या खिलजीच्या सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि स्त्री पुरुष बालक सगळ्यांचं शिरकाण केलं. सगळ्यांना मारून टाकलं, एकालाही सोडलं नाही. मग ही बातमी गावखडीमध्ये आली. मग घरी काही स्त्रियाच होत्या, पुरुष मंडळी सगळी तिकडे होती. तर त्यातल्या काही ज्या धीट स्त्रिया होत्या त्यांनी वेत्याच्या दिशेने धाव घेतली. त्या तिकडे गेल्या तर त्यांनाही मारून टाकलं त्यांनी. आणि गावखडीमध्ये आक्रोश होता, दुःखाचा अतिरेक होता. आणि आपले पती मृत्युमुखी पडले आहेत तर आता, आणि कुळामध्ये कोणी शेष राहिलेलं नाही. फक्त ज्या गर्भवती स्त्रिया बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या त्या वाचल्या, बाकी कोणी शेष राहिलं नाही. म्हणून 360 स्त्रियांनी त्या सती गेल्या. तावड्यांच्या 360 स्त्रिया सती गेल्या. त्यांची सती मातेची समाधी आजही गावखडीमध्ये आहे, आजही गावखडीमध्ये आहे. आणि त्यानंतर ते गावखडीतून विस्थापित झाले. त्यानंतर ते विल्लीमध्ये गेले. त्यामुळे स्वामीसूत महाराजांचं मूळ गाव कोणतं आहे रे बाबा? तर गावखडी आहे. होय, त्याचं मूळ गावखडीमध्ये आहे. ही घटना घडली इसवी सन 1344 मध्ये.
त्यामुळे स्वामीसूत महाराजांचं स्वामी समर्थ मठ गावकडीशी काय संबंध आहे किंवा गावकडीशी त्यांचा संबंध काय आहे, तर स्वामीसूत महाराजांचं मूळ गाव हे गावकडीच आहे. कळलं ना? आणि ते एक क्षत्रिय होते मराठा. कोणी त्यांना शूद्र मराठा म्हणून त्यांची अवहेलना करण्याचं कारण नाही. ते क्षत्रिय मराठा होते, क्षत्रिय होते ते. होय, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं बाळ ते सूत, त्यांच्याविषयी परिपूर्णतेने बोलणं माझ्यासाठी शक्यच नाही. कारण सूर्याचं बाळ सूर्यासारखंच असतं, वाघाचा बछडा वाघच असतो, तसं ते स्वामींचं बाळ स्वामींसारखंच आहे. अत्यंत तेजस्वी, वैराग्याची मूर्ती. आणि त्यांच्या चरित्रातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, काय वर्णन करणार बाळा, काय वर्णन करणार. आपण इथेच श्री स्वामीसूत महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी प्रार्थना करूया की आपण आणि आपलं बाळ सद्गुरू श्री स्वामीसूत महाराज, आपण आपल्या सर्व भक्तगणांवर आपल्या कृपेचा वर्षाव करा. श्री स्वामी समर्थ.